हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कटोरी ब्लाउजची समोरील बाजू कशी शिवायची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे आपण आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, इथं मी अस्तरचं ब्लाउज आहे। तर अस्तर आणि ब्लाउज पीस हे जोडून घेतलेले आहे, इथं शिलाई मारून घेतलेली आहे। इथे बघा, पहिले कटोरीचे टक्स घेऊन घेऊया आपण। तर हे 32 साइजचं ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउज। त्याच्या मापानुसार ही कटोरी मी घेतलेली आहे। हे बघा, या पद्धतीने कटोरीला फोल्ड करायचं। त्याच्यानंतर बघा, जे टोक आहे तिथून आपल्याला 1.5 इंच वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि जिथून 1.5 इंच आपण पॉइंट घेतलाय तिथून वरती जिथे 2.5 इंच येईल तिथे एक मार्क करायचे आहे आणि या पद्धतीने खडून एक लाईन ओढून घ्यायची आणि ती आपल्याला इथं शिवून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने हे बघा, इथं डबल टिप मारून शिलाईला लॉक करायचं आहे आपल्याला। हे बघा, या पद्धतीने। तर बघा, इथं कटोरी एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित टोक आलेलं आहे बघा इथं। तर बघा, इथं याच पद्धतीने दुसरी कटोरी सुद्धा आपल्याला इथं 1.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर जिथे मार्क केलेले तिथून 2.5 इंचावरती जिथे ते फिरून 2.5 इंच जिथे येतील तिथे आपल्याला या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथं शिलाई मारून घ्यायची। तर बघा, इथं या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। तर मापाच्या छातीच्या मापानुसार कटोरीचं आपल्याला किती घेता येते त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्ही पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता, पाहिला नसेल तर। तर बघा, इथं दोघं कटोरी आपल्या इथं शिवून झाले आहे। तर आता साईड पीस कसे जोडायचं ते आपण या ठिकाणी बघूया। हे बघा, या पद्धतीने तो बघा, उजव्या हाताकडे कटोरी पहिले आपण जॉईंट करूया। या पद्धतीने पलटवून घ्यायची बघा, अशी येतं खालून आपल्याला उजव्या हाताकडनं जी कटोरी आहे ती खालून जॉईंट करायची आहे। एकदा या पद्धतीने शिवून बघा। हे बघा, या पद्धतीने ठेवायची आहे आणि इथं आपल्याला खालून शिवायला सुरुवात करायची आहे। तर सावकाशपणे शिवायचं आहे। अर्धा इंचावरती मार्जिन घेऊन, तुम्ही पाव इंच घेत असाल तर पाव इंचावरती तुम्ही मार्जिन ठेवून शिवू शकता इथं। हे बघा, या पद्धतीने। हे बघा, थोडीफार सुद्धा उरलेली नाही आहे, व्यवस्थित आलेली आहे, चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर परत आपल्याला इथं डबल टिप द्यायची आहे। तर बघा, कटोरीचा जो ब्लाउज असतो तर त्याला समोरच्या बाजूला डबल टिपच द्यायची असते। जिथं आपण जॉईन करतो कटोरीला, क्रॉसपट्टीला, बाहीला पण डबल टिपच द्यायची आपल्याला इथं। तर इथे बघा, क्रॉसपट्टी इथं आपण आता जॉईंट करतोय। तिला खालून जॉईंट केली बघा मी। तर व्यवस्थित आपल्याला हे बघा, या पद्धतीने मशीनमध्ये सुई अडकून ठेवायची। त्याच्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं, अर्धा इंचाचे मार्जिन ठेवून। आता बघा, ती कटोरी आपण टोक होतं ते या प्रकारे बघा त्रिकोण बनवून घ्यायचं त्याचा। खालून जे आहे ते गुढी पडणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे धरून आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे ते। हे बघा, आता बघा, तिथं जी कटोरी जॉईंट केली होती तो भाग आता गोलाकार त्या बाजूला येतो, त्यासाठी मी त्या बाजूला ती टीप ठेवलेली आहे। इथं बघा, या पद्धतीने बघा कटोरी व्यवस्थित आली की नाही ते चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर डबल टिप द्यायची आपल्याला। हे बघा, व्यवस्थित आलेले आहे। तर इथं बघा, डबल टिप मारून घ्यायची। तर खूपच सोपी पद्धत आहे पेपर कटिंगची सुद्धा। हे बघा, ब्लाउज शिवायला तर एकदम अर्ध्या तासामध्ये ब्लाउज शिवला जातो। हे बघा, या पद्धतीने एका बाजूचं शिवून झालंय। आता डाव्या बाजूकडील आपण शिवून घेऊया। हे बघा, या पद्धतीने तिघं पार्ट जॉईन करून घेऊया। आता बघा, डाव्याकडील बाजूकडील आपल्याला जी कटोरी आहे ती वरून शिवायची आहे। तर आपण उजव्या हाताकडून खालून शिवली होती, तर इथं वरून शिवायची आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा। हे बघा, या पद्धतीने आणि व्यवस्थित जशी आहे तशी शिवायची आहे, थोडीफार सुद्धा ओढायची नाही तिला, व्यवस्थित पुरते ती। हे बघा, या पद्धतीने हे बघा चेक करून घ्यायचं। परत डबल टिप मारायची आपल्याला इथं।
हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची. हे पहा असं. त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉसपट्टी जॉईन करायची इथं. हे बघा, तर हिला वरून जॉईन करायची या पद्धतीने. आता बघा जे टोक होतं ते आपण हे बघा खालच्या बाजूने असं मध्ये दुमडायचं आहे, त्रिकोण बनवायचा आणि व्यवस्थितपणे टिप मारायची. आता कटोरी जॉईन केली होती ती शिलाईसुद्धा समोरच्या तिकडच्या साईडला वरच्या साईडने सोडायची आहे तिला. या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आता बघा इथं क्रॉसपट्टी थोडीशी उरलेली आहे, मी एक्स्ट्राची घेतलेली होती त्याच्यामुळे उरली ती. हे बघा, त्याच्यानंतर डबल टिप मारून घ्यायची. चेक करून झाल्यावर डबल टिप मारायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने. आता एक्स्ट्राची जी आहे क्रॉसपट्टी ती आपल्याला इथं कट करून घ्यायची. हे बघा या पद्धतीने. हे बघा व्यवस्थित आलेलं आहे इथं. त्याच्यानंतर बघा आता डाव्याकडील बाजूकडे आपण लूपपट्टी लावत असतो, तर ती हे बघा या पद्धतीने तुम्ही 2.5 इंचाची एका साईडची घ्यायची आहे. डबल होऊन ती बरोबर होते. मी इथे अंदाजे कापून घेतलेली आहे. 1.5 इंच किंवा 2.5 इंचाची घ्यायची. आता बघा डाव्याकडून बाजूकडून आपल्याला जी पट्टी लावायची हुक लूपपट्टी ती खालच्या बाजूने शिवायची आहे 1/2 इंचावरती. हे बघा या पद्धतीने वरती फोल्ड करायचं. त्याच्यानंतर या पद्धतीने हळूवारपणे अशी टिप मारून घ्यायची, ओढायची नाही आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा वरून सुद्धा आपल्याला इथं दाब टिप द्यायची आहे. हे पहा या पद्धतीने इथं दाब टिप देऊन झाली आहे. त्याच्यानंतर बघा इथे व्यवस्थितपणे घडी करायची आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी घडी करायची. हे पहा, आणि खालून सुद्धा व्यवस्थित कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं. अस्तरचं कापड आहे ते. हे बघा ब्लाऊज एकदम शिवून व्यवस्थित फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतो. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर हुक लावायची आहे ब्लाऊजला मला, त्याच्यामुळे मी इथं मध्यभागी टिप मारते. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं टिप मारू शकता. हे पहा या पद्धतीने खालच्या बाजूला डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई आपण मारली आहे ती निघायला नाही पाहिजे म्हणून. आता वरच्या बाजूला जे कापड उरले ते आपण इथं कट करून घेऊया. आता दुसऱ्या बाजूकडील पट्टी आपण इथं कट करून घेऊया. हुकची पट्टी येते, तर इथं आपण तुम्ही 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची इथं पट्टी घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने कट करून घेतली मी. तिला सुद्धा डबल लावायची आहे. तर उजव्या हाताकडील बाजूकडे बघा या पद्धतीने डबल करायची, फोल्ड करायची. हिला वरून लावायची आपल्याला. हे बघा या पद्धतीने वरून लावायची आहे. 1/2 इंचावरती टिप मारायची. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर वरती दाब टिप द्यायची आपल्याला, जिथे आपण शिलाई मारली त्याच्यावरती. हे बघा दाब टिप द्यायची. त्याच्यानंतर मध्ये कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे, त्याच्यावरती परत एक इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने लॉक करायचे आहे. हळूवारपणे इथं टिप मारून घ्यायची. बघा या पद्धतीने. बघा धागे ते कट करून घेऊया. एक्स्ट्राचं उरले इथे कट करून घेऊन या इथं आपण. हे पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा दोघं समोरची जी बाजू आहे ते शिवून झाल्यावर या पद्धतीने एकमेकावरती ठेवून चेक करून घ्यायचं आहे. एखादी बाजू खालीवर झाली आहे की नाही ते. प्रत्येक ब्लाऊजला होत नाही तसं, काही ब्लाऊज राहतात त्यांनाच होतं तसं. हे बघा या पद्धतीने एकमेकावरती ठेवून जी एक्स्ट्राची उरते तिथं आपण या पद्धतीने समोरचा जो गळा आहे ब्लाऊजचा त्याला या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. आणि खडूने मार्क केलेले ते कट करून घ्यायचं इथं.
जेणेकरून आपण पायपिंग किंवा गोट लावू तेव्हा जी समोरची बाजू आहे हुकाची पट्टी ते तर ती खालीवर होणार नाही। हे बघा या पद्धतीने इथे कट करून घ्यायचे आपल्याला। हे बघा आता बघा व्यवस्थित आलं इथे। आता पट्टी लावून घेऊया इथं। तर इथं बघा मी 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे। 1 इंचाची पट्टी घेतली आहे। उजव्या हाताकडील बाजूकडील बघा पट्टीला डबल फोल्ड करायचं इथं। हे बघा या पद्धतीने आणि अर्धा इंच वरती पट्टी सोडायची आहे। मग आपल्याला इथं पाव इंचपेक्षा कमी अंतरवरती इथं आपल्याला टिप मारून घ्यायची। तर तुम्ही इथं पायपिंग करू शकता, गोट मारू शकता इथं। हे बघा या पद्धतीने फक्त मी इथं पट्टी लावणार आहे। हे बघा तर खूपच सोपी पद्धत आहे पट्टी लावायची, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पायपिंग जमत नाही व्यवस्थित, त्यांना सुद्धा या पद्धतीने ब्लाऊजला तुम्ही ते पट्टी पूर्ण गळ्याला, मागच्या भागाला आणि पुढच्या समोरच्या भागाला तुम्ही या पद्धतीने पट्टी लावू शकता। हे बघा या पद्धतीने व्यवस्थित नखाने एकदम प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला उलट्या बाजूने अशी शिवायची येते बघा। जसे करते मी तसं या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सावकाशपणे उलट्या बाजूला करून इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि जे अर्धा इंच कापड जे सोडलं तर आपण त्याला मध्ये फोल्ड करायचं आणि तिथे या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। हे बघा इथे डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून आपण शिलाई आहे ती निघणार नाही असं लो करून घ्यायचं इथं। हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं, घालून सुद्धा एकदम व्यवस्थित येतं ते ब्लाऊज। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच आपण इथं पट्टी लावून घेऊया। हे बघा या पद्धतीने डबल फोल्ड करायची, वरून शिलाई मारायची आपल्याला इथं पाव इंचापेक्षा कमी घ्यायची शिलाई। खूपच सोपी पद्धत आहे बघा। या पद्धतीने बघा टिप मारून घ्यायची। हे पहा अर्धा इंच पट्टी बाहेर सोडायची आहे, त्याच्यानंतर छोटे छोटे इथे आपल्याला कट मारून घ्यायची। जिथं राऊंड आहे तिथं पूर्ण याला मारले तरी चालेल। इथे बघा व्यवस्थित प्रेस करायचं आणि उलट्या बाजूने बघा ती पट्टी जी आहे ती मध्ये फोल्ड करायची, या पद्धतीने घडी करायची बघा, मध्ये फोल्ड करायचं, पट्टी वाळायची व्यवस्थित आणि तिथे आपल्याला डबल टिप मारून शिलाई लॉक करून आपल्याला तिथे टिप मारायची आहे। हे बघा एकदा या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, खूपच छान असं फिनिशिंगमध्ये घातल्यावर एकदम मस्त वाटतो। हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची। बघा आता दोघं बाजूचे व्यवस्थित आलेले आहे बघा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल। आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।